तर नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो होतो माझा पहिला ब्लॉग शूट करायला आणि रॉक्सीने आम्हाला मध्ये चढवलं. तर होय, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला असले काही व्ह्यूज बघायला मिळणार आहे. तर चला आपण सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत पिंपरी रेल्वे स्टेशनवर. तर आजचा प्लॅन झालेला आहे विसापूर या किल्ल्यावर जाण्याचा. मी आणि माझे 3 मित्र जाणार. नाश्ता कुठे भेटेल रे आपल्याला? पाहायला चाललो. चालू आहे का? तर आम्ही आलो होतो आता नाश्त्याच्या शोधामध्ये, पण तुम्ही इकडे मागे बघू शकता, इकडे सगळे दुकानं बंद आहेत. सगळं मार्केट सध्या डाऊन आहे. आम्हाला फक्त काळे कुत्रे आणि आमचे काळे मित्र, या 2 गोष्टींचा काही विरोध. तर आम्ही करून आलोय आता नाश्ता. इथे करतो विराम, थोड्या वेळाने परत भेटू. तोपर्यंत जय श्रीराम. ते लवड्यात मला असं लागलं, त्याच्यात रेकॉर्ड झालं. तर नाश्ता केल्यानंतर आम्ही ट्रेनची वाट बघत बसलो आणि तेवढ्यात आमची ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही आत्ताच रेल्वेमध्ये बसलो, म्हणजे उभे पोहोचू. थोड्या वेळ अपडेट देतो तुम्हाला. गडाजवळ पोहोचल्यानंतर पहिले आम्ही छत्रपतींचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर मित्रांनो, आम्ही आमच्या प्रवास सुरू केलेला आहे. प्रवासाचा टप्पा सुरू केलेला आहे. लवकरच आम्ही वरती पोहोचू. वरती म्हणजे किल्ल्यावरती पोहोचू. गाडी गेली, थांब, गाडीत जातो. लोहगडावरून विसापुराचे मनमोहक असे दृश्य बघायला मिळत होते. गडावर पोहोचल्यानंतर गणेश दरवाजा बघायला मिळाला, जो की खूपच सुंदर होता. समोर आल्यानंतर हा माहिती फलक दिसला, ज्यावर माहिती फलकाच्या जवळच ही शिवकालीन तोफ ठेवलेली होती, जी अजूनही तशीच होती जशी महाराजांच्या काळात होती. लोहगडाचं विशेष आकर्षण म्हणजे विंचूकडा, जो आम्हाला काही कारणांमुळे जवळून बघायला नाही मिळाला. तर मित्रांनो, आमचं ठरलं होतं विसापूरला जायचं, पण अचानक प्लॅन हा कुत्रे आले. एक मिनिट कुत्रे आले. भाई झालं का? बरं. तर आम्हाला विसापूरला जायचं होतं, पण प्लॅन आमचा लोहगडला झाला आहे. तर हे बघा, हा तलाव आहे. 16 कोणी तलाव म्हणतात ना? हां, 16 कोणी तलाव. हे बघा, हिरवा झाला आहे, माहिती नाही शेवाळ वगैरे असं काय होतं रे. शेवाळ झालंय का? हिरवच पाणी, याला बी माहिती नाही. जाऊ दे. बघ, निघतो हवा इथून थोड्या वेळात. आत येईन थोडं रे. हां, बरं, ठेवतो मग. तर अशा प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही येऊन पोचलो आहे आता फ्लॅटवरती. इकडे यांच्या काहीतरी गप्पा फेका तिकडे झाला. प्रवास चांगला झाला. ब्लॉग पण तुम्ही सांगा कसा झाला आहे. पहिला ट्राय होता. भूलचूक माफ. भूलचूक माफ. आणि काय, सपोर्ट राहू द्या, ते तर आहेच. आता अजून काय बोलायचं आहे का? हां, नाही, ते लाईक करा. ते अजून काय असतं ते करा. ठीक आहे, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बनवला तर ठीक आहे. मित्रांनो, नमस्कार कर एकदा जाताना. काय करायचं? राम राम. तोपर्यंत राम राम.